स्टुडंट्स, आज आपण अदर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम एक छोटासा भाग आहे तो बघायचा आहे, म्हणजे आपला हा इथे धडा संपतोय. बघा, डू ओनली द क्लॉस्ट्रिडियम बॅक्टेरिया कॉल इलनेस. जे क्लॉस्ट्रिडियम बॅक्टेरिया असतात तेवढेच फक्त आजार पसरवतात का? तर नाही. बघा, अदर काइंड ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम लाईक बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोआ, फंगाय आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द डिफरंट डिसीज दॅट अफेक्ट द ह्युमन्स. You have learned about the viruses which are smaller than the bacteria and can grow and reproduce only in the living cell. Let us see how they are harmful to us. बघा, दुसरे जे बॅक्टेरिया असतात, जीवाणू असतात, विषाणू असतात, आदिजीव असतात, फंगाय आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल असतात की डिसीज प्रोड्यूस करण्यासाठी. मग आता ही दुसरी जे आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम, बॅक्टेरिया, व्हायरसेस, हे कसे इफेक्ट करतात. काही भाग काढून टाकलेला आहे तुमचा इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट हा भाग काढलेला आहे. हा चार्ट वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट चार्ट आहे. बघा, आपण बघूया डिटेलमध्ये. आता बघा, द स्प्रेड अँड प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज. ह्याच्यामध्ये नेम ऑफ डिसीज नाव सांगितलंय, पॅथोजन कोणता आहे, जीवाणू आहे की विषाणू आहे, मोड ऑफ इन्फेक्शन कसं इन्फेक्शन होते, आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर ते टाळण्यासाठी आपण कसा उपाय केला पाहिजे. पहिलं जे आहे ते एड्स आहे. ठीक आहे, एड्स हा एक व्हायरसपासून होतो. बघा, थ्रू ब्लड अँड सीमेन ऑफ द इन्फेक्टेड पर्सन अँड द मिल्क ऑफ द मदर सफरिंग फ्रॉम एड्स. बघा, ब्लडमधून हा इन्फेक्ट होण्याची शक्यता असते. सीमेन ऑफ इन्फेक्टेड पर्सन किंवा जर एड्स हा एका आईला असेल तर त्या मिल्कपासून, दुधापासून सुद्धा हा होऊ शकतो लहान मुलाला. बघा, मग ह्याचं प्रिव्हेन्शन काय? सेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट, अवॉइड रियूज ऑफ द निडल अँड इंजेक्शन. आपण जे इंजेक्शन आणि त्याच्या ज्या सुया असतात त्याचा पुन्हा पुन्हा वापर केला जातो तो टाळला पाहिजे. आणि त्याचबरोबर सुरक्षित लैंगिक संबंध असा एक भाग आहे. हिपॅटिटिस जो आहे म्हणजे कावीळ हा सुद्धा विषाणूपासून, व्हायरसपासून होतो. कंटॅमिनेटेड वॉटर अँड फूडपासून तो पसरला जातो, म्हणजे वॉटर, पाणी किंवा अन्न दूषित असेल तर. आणि क्लीन अँड फिल्टर्ड वॉटर प्यायचं, म्हणजे स्वच्छ फिल्टर केलेलं पाणी प्यायचं. प्रॉपर स्टोरेज करायचं फूडचं. इन्फ्लुएन्झा जो आहे हा सुद्धा व्हायरसपासून होतो. कॉन्टॅक्ट आला त्या पर्सनशी तर तो होतो. पर्सनल हायजीन अँड अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ द इन्फेक्टेड पर्सन. आपण स्वतःची पर्सनल हायजीन घेतली पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे आणि अशा पर्सनशी कॉन्टॅक्ट ठेवणं टाळलं पाहिजे. मिझिल्स अँड चिकन पॉक्स म्हणजे बघा, गोवर आणि कांजण्या ज्या असतात ह्या व्हायरसपासून होतात. कॉन्टॅक्ट विथ द इन्फेक्टेड पर्सन, त्या पर्सनशी जर कॉन्टॅक्ट आला तर त्या होतात. वॅक्सिनेशन, अनकंटॅमिनेटेड वॉटर अँड क्लीन फूड. बघा, वॅक्सिनेशन घेणं गरजेचं असतं यासाठी, लस टोचून घेणं. त्याचबरोबर अनकंटॅमिनेटेड वॉटर म्हणजे दूषित पाणी पिलं नाही पाहिजे. क्लीन फूड खाल्लं पाहिजे. बर्ड फ्लू म्हणजे H7N9 आणि स्वाईन फ्लू म्हणजे H1N1 जो आहे हा सुद्धा व्हायरसपासून होतो. त्या पर्सनशी जर पर्सनशी नाही, बर्ड आणि ॲनिमल्सशी, जे रोगी असे बर्ड आणि ॲनिमल्स असतात आजारी, त्यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे. अशावेळी पर्सनल हायजीन घेतली पाहिजे. प्रॉपरली कुक्ड मीट म्हणजे मांस जे आहे ते शिजवलेलं व्यवस्थित खाल्लं पाहिजे. डेंग्यू जो आहे तो व्हायरसपासून होतो. मॉस्किटो जर चावला तर त्याच्यापासून हा होतो. क्लीनलीनेस ऑफ सराउंडिंग, प्रिव्हेंटिंग स्टॅग्नेशन ऑफ द वॉटर, मॉस्किटो कंट्रोल. स्वच्छता राखली पाहिजे, पाणी स्वच्छ पिलं पाहिजे आणि मॉस्किटो कंट्रोल, डास जे आहेत आपल्या अवतीभोवती फिरतात त्यांच्यावर कंट्रोल ठेवलं पाहिजे. निमोनिया जो आहे हा बॅक्टेरियापासून होतो. ड्रॉपलेट स्प्रेड इन द एअर बाय इन्फेक्टेड पर्सन. शिंकला, खोकला तर त्यातून ते ड्रॉपलेट बाहेर पडतात, ह्याच्यापासून तो पसरतो. वॅक्सिनेशन प्रॉपर घेणं व्यवस्थित मस्ट आहे. अवॉइडिंग कॉन्टॅक्ट, त्या पर्सनशी कॉन्टॅक्ट जास्त नाही ठेवला पाहिजे. लेप्रोसी जे आहे म्हणजे कुष्ठरोग जो असतो तो बॅक्टेरियापासून पसरतो. लॉंग टर्म कॉन्टॅक्ट विथ द इन्फेक्टेड पर्सन, ज्या व्यक्तीला झालेला आहे त्याच्यासोबत जर कॉन्टॅक्ट आला तर तो होऊ शकतो. अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ द इन्फेक्टेड पर्सन अँड देअर बिलॉंगिंग्स म्हणजे अशा पर्सनपासून कॉन्टॅक्ट ठेवणं टाळलं पाहिजे. कॉलरा जो आहे तो बॅक्टेरियापासून होतो. कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटरपासून हा पसरतो आणि क्लीन वॉटर आणि फूड खाल्लं पाहिजे आपण. मलेरिया जो आहे प्रोटोझोआ म्हणजे आदिजीव असतात त्यांच्यापासून पसरतो. मॉस्किटो बाईट झाल्यानंतर अनक्लीन्ड सराउंडिंग असेल तर हा पसरतो. क्लीनलीनेस ऑफ सराउंडिंग, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. प्रिव्हेंटिंग स्टॅग्नेशन ऑफ द वॉटर म्हणजे पाणी स्वच्छ पिलं पाहिजे, ते दूषित होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. कंट्रोलिंग मॉस्किटोज. बघा, डॅन्ड्रफ, रिंगवॉर्म अँड स्कॅबिज. बघा, हे जे रोग आहेत ते फंगायपासून पसरतात. कॉन्टॅक्ट जर त्या पर्सनशी आला
तर ते काय होऊ शकतात, आपल्याला सुद्धा होऊ शकतात. आणि त्याचबरोबर काय आहे की पर्सनल हायजीन ठेवली पाहिजे, स्वतःची स्वच्छता राखली पाहिजे. त्याचबरोबर अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, ज्यांना हे झालेले आहेत आजार त्यांच्यापासून थोडेसे लांब राहिलं पाहिजे. हे एवढे आपण अदर डिसीज पाहिलेले आहेत. इथं हा तुमचा चॅप्टर संपलेला आहे. याचा एक्सरसाइज लिहून मला पाठवून द्यायचा आहे. आणि उद्याच्या भागात आपण इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट सुरू करणार आहोत. यात काही शंका असेल तर मला नक्की विचारा. थँक्यू.